नमस्कार. येणाऱ्या दिवाळीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आज आपण दिवाळीबद्दल थोडंसं बोलणार आहोत. दिवाळी म्हटलं की फटाके आले, फराळ आला, पण आपण मोजकेच फक्त जे आपल्याला लाईट्सनी आनंद देतात असे फटाके फोडूयात. आणि फराळामध्ये पण आपला बेसनाचा लाडू चालेल किंवा मग चकली चालेल किंवा मग तिखट शेव चालेल, तर थोडंसं लिमिटेशन्स आणूयात आणि अगदीच कुणी दिलंच आपल्याला गोडाधोडाचे पदार्थ तर थोडेसे खाऊयात, पण खूप जास्त मस्तपैकी व्यायाम करूयात. आपले प्राणायाम आणि व्यायाम हे दोन फ्रेंड आहेत ह्या दिवाळीमध्ये, तर त्यांना सोबत ठेवू आपण. बाकी कोरोनाबद्दल म्हणायचं झालंच तर मग परदेशामध्ये सेकंड लाट आलेली आहे, तर मग आपल्याकडे ती कधी येईल हे माहीत नाही. तर आपण प्रदूषणापासून लांब ठेवूयात स्वतःला. मागच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये कमी एज ग्रुपमध्ये म्हणजेच 30 ते 50 ह्या एज ग्रुपमध्ये ज्यांना बीपी नव्हतं किंवा डायबिटीज नव्हतं त्यांना आलेलं आहे ड्यू टू कोरोना. म्हणजे कोविड जे सिम्पटम्स असतात तर ते दिसू लागलेले आहेत. तर त्याची काळजी घेऊया, वेळीच त्याची ट्रीटमेंट करून घेऊया. त्यासाठी ज्या गरजेच्या असतात इन्व्हेस्टिगेशन्स त्या करून घेऊयात. अलॉंग विथ दॅट कमी वयामध्ये किंवा किशोरवयीन मुलांमध्ये कोविड झाल्यानंतर काही मानसिक त्रास दिसून आलेले आहेत. जर आपल्याला इथे सुद्धा डिप्रेशनची लक्षणं दिसत असतील तर आपण आपल्या घरच्यांशी मोठ्यांशी बोलून आपले प्रश्न सॉल्व्ह करून घेऊयात. तर येस, थोडंसं मन मोकळं झालेलं आहे. कोविड कमी होत आहे असं दिसत तर आहे बाहेरच्या शॉपिंगवरून. सो येस, हॅपी दिवाळी आणि खूप छान आनंदाने आपण आपला सण साजरा करूया. नमस्कार.